नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो चालूच आणि संपत जे विद्यार्थी मित्रांनो हे आलेलं आहे. तर आता शेवटच आहे, लवकरच या ठिकाणी सीपी मुंबईचं ग्राउंड आता संपणार आहे. ठीक आहे. आणि भरपूर मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल मध्ये कमी मार्क्स पडत आहे, ज्यांचा सुद्धा 1600चा 5 मिनिटाच्या अंतरचा सुद्धा टाइम आहे, तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी 6.5 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी टाइम येतात आणि मुलांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मध्ये जास्त कमी या ठिकाणी पडत आहे. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्हाला फिजिकल मध्ये खूप कमी मार्क्स पडले, कट ऑफ वाढणार आहे का, कट ऑफ कमी जाणार आहे काय. तर मी तुम्हाला आता सांगून देतो, सीपी मुंबई पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे यावर्षी कमी जाणार आहे, कारण की मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड मध्ये खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत. तर कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन, एसबीसी, एससीबीसी या सर्व कॅटेगरीचा याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारणचा कट ऑफ किती जाणार आहे, होमगार्डचा किती जाणार आहे, महिला उमेदवारांचा किती जाणार आहे सर्वसाधारण, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा, भूकंपग्रस्तांचा, माजी सैनिकांचा, त्याचबरोबर डिपेंडेंटचा, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाल्यांचा, तर सर्व तुम्हाला मी कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे कितीपर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर स्पोर्ट्सचा किती जाणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल आंबेखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी जे ग्राउंड मध्ये मुलांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे सीपी मुंबईला. तर कट ऑफ जो जाणार आहे तर सर्वसाधारणचा जो कट ऑफ जाणार आहे, तर एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 34 पर्यंत कट ऑफ जाणार आहे ग्राउंडचा. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर असाल तर एसटी कॅटेगरीचा 34 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचे जर असाल तर 38 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 38 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचे जर असाल तर 38 पर्यंत जाणार आहे सर्वसाधारणतः पुरुष उमेदवारांचा. त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा 34 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा 35 पर्यंत जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 36 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 40 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर महिला उमेदवार आहे सर्वसाधारण. ठीक आहे. तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे एससी कॅटेगरीचा तर हा 26 पर्यंत जाणार आहे 50 पैकी. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो जाणार आहे तर हा सुद्धा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचा 29 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 27 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा जे या ठिकाणी 29 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. आणि एनटीडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 28 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. एसबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 27 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा 35 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर स्पोर्ट आहे, तर ज्यांचा सुद्धा स्पोर्ट असेल, स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर स्पोर्टवाल्यांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा खूप कमी जाणार आहे. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 25 पर्यंत जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 25 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 28 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. एनटीबी कॅटेगरीचे जर असाल तर 29 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे जर असाल तर 30 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा 30 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा या ठिकाणी 26 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 25 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा 25-26 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 36 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त. तर प्रकल्पग्रस्तांचा जो कट ऑफ आहे हा एससी कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे. एसटी कॅटेगरीचा जो आहे हा सुद्धा 25 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 31 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर एनटीबी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 26 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे असाल तर 32 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 33 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 33 पर्यंत, एसबीसी कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 27 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर 32 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त येते, तर भूकंपग्रस्तांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जाणार आहे या ठिकाणी एससी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 25 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 28 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर
विजय कॅटेगरीचा जो कडापा आहे तर हा 26 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर एनटीबी कॅटेगरीचा जो कडापा हा 26 पर्यंत जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीचा जो कडापा हा जे या ठिकाणी 25 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर एनटीटी कॅटेगरीचा जो कडापा 28 पर्यंत जाणार आहे आणि एसबीसी कॅटेगरीचा जो कडापा हा 26 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 26-27 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा 35 पर्यंत जाणार आहे 50 पैकी, ठीक आहे। त्यानंतर पोलीस पाल्यांचा जो कडाप जाणार आहे 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे। एससी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26 पर्यंत, विजय कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीटी कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे आणि एसबीसी कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 25 पर्यंत जाऊ शकते आणि ओपन कॅटेगरीचा 29-30 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे पोलीस पाल्यांचा। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणार आहे तर हा जाणार आहे या ठिकाणी एससी कॅटेगरीचे तर तुम्ही असाल तर 25 पर्यंत जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 25 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर विजय कॅटेगरीचे असाल तर 25 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीचे असेल तर 25 पर्यंत जाणार आहे। एनटीडी कॅटेगरीचे जर असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। एसबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 26 पर्यंत जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर येथे होमगार्डचा जो कडाप जाणार आहे तर पहा होमगार्डचा जो कडाप जाणार आहे तर एससी कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड असाल तर 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड असाल तर 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर विजय कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 50 पैकी 38 पर्यंत जाणार आहे। एनटीबी कॅटेगरीचे जर असाल तर 37 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे जर असाल तर 38 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचे जर असाल तर 37 पर्यंत कडाप जाणार आहे। त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एसबीसी कॅटेगरीचा 34 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 36 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 40 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे। त्यानंतर एससीबीसी कॅटेगरी येते। एससीबीसी कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे सर्वसामान्य पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे तर 50 पैकी 38 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर असाल तर 50 पैकी महिला उमेदवारांचा सर्वसाधारणतः 33 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे एससीबीसी कॅटेगरी। त्यानंतर स्पोर्टमॅन असाल एससीबीसी कॅटेगरीचे तर 34 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर भूकंपग्रस्त असाल तर 50 पैकी 34 या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर एससीबीसी कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 29 पर्यंत जाऊ शकतं आणि एससीबीसी कॅटेगरीचे तुम्ही होमगार्ड असाल तर 50 पैकी 38 पर्यंत कडाप जाऊ शकतो। एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल एससीबीसी कॅटेगरीचे तर 32 किंवा 34 पर्यंत एवढा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। तर एवढा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप सीपी मुंबईचा जाणार आहे, ठीक आहे। तर यापेक्षा सुद्धा तुम्हाला 2 मार्क जरी कमी असेल, हे जे मी तुम्हाला एवढा कडाप सांगितला यापेक्षा तुम्हाला 2 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा मी तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही अभ्यास बंद करा, तर अभ्यास कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा, ठीक आहे। कारण की कडाप कमी सुद्धा लागू शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अभ्यास चालू ठेवा तुम्ही, यापेक्षा 1-2 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर सीपी मुंबईचा ग्राउंड आता लवकरच होणार आहे, तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेगवेगळे अपडेट तुम्हाला सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।